आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, जरी वयाने लहान असेल तरी हे नातं मी मुद्दाम प्रस्थापित करते, कारण एकमेव असं नातं आहे ना की ज्याच्यामध्ये आपण बिनधास्त गप्पा मारतो. कारण तुम्ही सगळेजण इथं जे एकत्र आलेला आहात ते ऑलमोस्ट सगळे मित्रमैत्रिणीच्या नात्याने जास्त जवळीक असते. बिनधास्त बोललं जातं, कुठलेही आडपडदा नसतो, कुठलंही हे नसतं की बाबा कसं बोलू कसं हे करू, किंवा एखाद्या वेळी मित्राने किंवा मैत्रिणीने मर्मावर बोट ठेवलं तर कधी वाईट वाटत नसतं. तर त्यामुळे आपण ह्या नात्यानेच पुढे जाऊया, म्हणजे जेणेकरून मी जे काही बोलले ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जर काही शंका कुशंका असतील ते अल्टिमेटली मलाही समजून घेता येतील. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जसं संध्या मॅडम तुम्ही बोललात की आता आपण सगळेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार विचार करतो आणि याच्यात तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मी सांगते की प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस गेली 16 वर्ष झालं मी करते आहे. बरेचसे रुग्ण, जरी तुम्ही काही तो आकडा दिला असेल तर माझ्या ह्याच्यामधून, पण बऱ्याच 10-15 हजारच्या वरती आरामात पेशंट गेले असतील की ज्याच्यामध्ये आपण अँजिओप्लास्टी बायपास टाळू शकलो, बरेच काही कॉम्प्लिकेशनमध्ये हे करू शकलो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की आरोग्याच्या दृष्टीने विचार करत असताना एक जे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात की जे आपण बोलू तसं घडतं, वास्तू तथास्तू बोलते, हे सगळं तुमच्यासारख्याच माझ्या आई किंवा वडिलांकडून मी ऐकलं होतं. आणि त्याचंच मी सांगते की प्रत्येक वेळी कधी घाबरू नका की अरे माझं वय झालं, कारण एज इज जस्ट अ नंबर. आणि मला काही सांगायची गरज नाही आहे, तुम्ही संघटना चालवता ज्येष्ठ नागरिक संघ, हे आजकाल असं बघण्यासारखं असतं की अरे यांना म्हणावं का की हे म्हातारे आहेत, यांना म्हणावं का हे सिनियर सिटीजन आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की कोणताही आजार, एस्पेशली हार्ट अटॅक आणि ह्या गोष्टीला घाबरण्यापेक्षा त्याला समजून घेणं आणि त्याला सामोरं जाणं ही पहिली स्टेप असते प्रिव्हेन्शनची. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक्झॅक्टली मला तुम्ही विषय पण देताना असं दिला होता की हृदयरोगाची कारणं आणि त्याचे उपाय सांगा, बरोबर. मी काही वेगळं काही सांगणार नाही आहे. सगळेजण लेख मोठे मोठे पेपरमध्ये येतात, मीही लिहिते आणि माझे लेख बरेचदा तुम्ही ऐकले असतील आणि खूपशी कारणं तुम्हाला माहिती असतात. पण आज मी त्या प्रत्येक कारणाची कार्यमीमांसा तुम्हाला सांगणार आहे, कारण मी सायन्सची स्टुडंट आहे, विज्ञानाची स्टुडंट आहे. का, कसं, कशासाठी ह्या गोष्टी आम्हाला काचे प्रश्न पडतात आणि तुम्हाला सायंटिफिकली त्या गोष्टी सांगणार आहे की एक्झॅक्टली काय घडत असतं. आता बऱ्याचदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हार्ट अटॅक येण्यामध्ये पहिलं कारण असतं की ब्लॉकेजेस. आणि ब्लॉकेजेस म्हटलं की एक अशी पटकन एक अशी भीती मनात बाळगली जाते की अरे बापरे काय असेल हो, हा अकराळ विकराळ काही राक्षस आहे का फॅट असलेला सगळा इकडून तिकडून लोंबते सगळीकडनं फॅट, आणि तो असा आतमध्ये हा 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 मी आलो तुझ्या रक्तवाहिन्यामध्ये, आता मी तुला ब्लॉक करून टाकणार, मी तुझं सगळं रक्त अडवून टाकणार आहे. आपण मूवीमध्ये वगैरे बघतो ना, असे तुमची नातवंड वगैरे असतात त्यांच्या असल्या सगळ्या कार्टून्समध्ये असं घडत असतं. पण माय डिअर फ्रेंड्स, हा जो येणारा ब्लॉक आहे किंवा ज्याला आपण अडथळा म्हणू तू आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये, तो अडथळा येण्यामागचं पहिलंच कारण आहे वाढतं वय. आपण जसे जसे वयस्कर होत जाऊ, जसं जसं आपलं वय वाढत जाईल तसं तसं आपल्या रक्तवाहिन्या ह्या वयानुसारच कडक होत जात असतात, ज्याला तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला कडकपणा म्हणा, माझ्या भाषेमध्ये मी त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणेन. ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस हे पहिला शब्द असतो एज रिलेटेड चेंजेस. त्यामुळे वयाच्या 60, 65, 70, 75मध्ये जर एखाद्या वेळी तुम्हाला काही मायनर हार्ट अटॅक आला आणि जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ब्लॉकेजेस आहेत, तर अगदी असं काही युरेका ओरडण्यासारखं पण काही नाही आहे आणि काही घाबरण्यासारखं पण नाही आहे. त्यावेळी तुम्ही समजून घेतलं पाहिजे की हां, हे माझं एजिंग सुरू झालं आहे. म्हणजे मी ह्या बाबतीत अगदी स्ट्रिक्ट आहे की ही जेव्हा कंडिशन, म्हणजे खरं सांगते 2008मध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस ही सुरू केली होती त्यावेळी माझ्याकडे खरंच वयस्कर लोक आणि 60च्या पुढचे असायचे. पण आता इतकी भयावह अवस्था आहे की अगदी वयाच्या 25-26 वर्षाची मुलंसुद्धा हार्ट अटॅक आले म्हणून येतात. वर्ष 17-18मध्ये हायपरटेन्शन म्हणून पेशंट आमच्याकडे येत आहेत. अगदी वयाच्या 30-32मध्ये हार्ट अटॅक आणि हे तर सोडाच, हेविली डायबिटिक, हेविली हायपरटेन्सिव्ह, लिव्हर फेल्युअरचे वगैरे असे केसेस इतक्या पाहायला मिळत आहेत. आणि मग असं वाटतं की यांच्या बाबतीत ॲथेरोस्क्लेरोसिस कसं काय, कारण वय हे जरी कारण असलं तरी दुसरं कारण असतं जेव्हा आपल्या रक्तवाहिन्या कडक होत जात असतात. त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमची काही वेळा तुमच्या आहारातली डिफिशियन्सीज.
मोस्ट कॉमन सांगते की तुम्ही सगळे अशा एका वयाच्या उंबरठ्यावर आहात की काळजी वाहणं हे फक्त सिनियर सिटीजनचं काम राहिलेलं आहे. कुणाला काळजी नाही आहे, घरात प्रत्येकजण आपापल्या विश्वात आहेत, निवांत आहेत, पाहिजे तसं चालतं आहे. पण पहिल्यापासून एकत्र कुटुंब पद्धती, कुटुंबाला बांधून ठेवणं, एकत्र राहणं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहणं, हे जे संस्कार तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केले, ऑफकोर्स तुम्ही आमच्यावर केले, आणि त्याच्यानंतरची जर पिढी बघायला गेली तर आजकाल कुणाला वेळ नाही आहे. आणि मग अशा याच्यामध्ये थोडंसं मग जेव्हा सगळेजण एकत्र येतील तेव्हाच आपण जेवूया. मग आज लवकर आले लवकर जेवूया, उद्या उशिरा आले उशिरा जेवूया, आज काय संडेच आहेत, सगळे निवांत उठले त्यामुळे आज ब्रेकफास्टला दांडी बसली, जाऊ दे कुठेतरी चहा बिस्किटं खाल्ली आणि मी निघालो, असं बाकीचे करता करता तुम्ही त्यांच्याबरोबर वाहवत जात असता. आणि त्यामुळे आपल्या जेवणाच्या वेळा चुकतात आणि त्याचा परिणाम हा मॅक्सिमम आपल्या आहाराच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिशनली तुम्ही डिफिशियंट राहत असता. कारण प्रत्येक मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते. आम्ही जेव्हा मेडिकलला होतो ना तेव्हा आम्हाला फर्स्ट इयरलाच एक प्रयोग होता. म्हणजे प्रयोग इन द सेन्स असा शिकवला गेला की एक कुत्रा असतो, त्या कुत्र्याला बरोबर 1 वाजता त्याच्यासमोर थाळी ठेवली जाते आणि घंटा वाजवली जाते आणि त्यावेळी त्याला जेवण दिलं जातं आणि मग ते कुत्रा खात असतो. असे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस असं करतात की 1 वाजतो, घंटा वाजते, थाळी ठेवली जाते पण त्या थाळीत अन्न नसतं आणि त्यावेळी गेलं की त्या कुत्र्याच्या तोंडातनं लाळ पडत असते. आणि मग आम्हाला सांगण्यात आलं की प्रत्येक मॅमल्समध्ये, सस्तन प्राण्यांच्यामध्ये, की प्राण्याचं बायोलॉजिकल क्लॉक हे मेंटेन केलं जातं आणि त्यावेळीच तुमच्या जठरामध्ये पित्त हे येत असतं. त्यामुळे ॲटलिस्ट जेव्हा आपली पचनसंस्था हळूहळू जशी कमी होत निघालेली आहे तुमच्या वयानुसार, तर त्या व्यक्तीने तरी ॲटलिस्ट मेंटेन युअर बायोलॉजिकल क्लॉक. तुमचं जेवणाची वेळ दुनिया इकडची तिकडं होऊ दे, पण माझी जेवणाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. असं ज्योत्स्ना पाटील मॅडम जेव्हा सांगतात तेव्हा लगेच असं म्हणायचं की काय सूनबाई उठल्याच नाहीत, कुणी केलंच नाही, बाईच लवकर आली नाही, वेळेवरच हे झालं आणि मग मी आपली चहा बिस्किटं खाल्ली आणि गप्प बसले. तुम्ही सांगितलं ना वेळेवर जेवायचं आणि काय. मी वेळेवर जेवायचं इन द सेन्स मी सांगते की स्वतःहून एक म्हणजे चांगलं न्यूट्रिशनली खाणं. त्यामुळे सगळ्या सिनियर सिटीजनना मी आवर्जून सांगते, तुमच्याकडे वेळ आहे, अनुभवी आहात. पुरुष वर्गांच्या बाबतीत मला फारसे नाही, शिकून घ्या, मित्रमैत्रिणींकडे शिका, घरच्या लोकांकडून शिका. ॲटलिस्ट डाळ भात, आमटी भात, वरण भात करता आलाच पाहिजे, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपलं जेवण हे व्यवस्थित घडत असतं. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे विटॅमिन डी, B12ची डिफिशियन्सीज. कॉमनली एक सांगते की तुम्ही जसे जसे वय वाढत जातं तसं तसं गुडघेदुखी, कंबरदुखी, ये दुखी, वो दुखी, सगळी दुखणी आपल्या मागे लागतात आणि मग आपण कोसतो, नको असलं आयुष्य दुखण्याचं, देवा घेऊन जा एकदाचं, बरोबर. पण कुणी असं म्हणत नाही की देवा का रे दुखणी माझ्या पाठीमागं लागली. आणि डॉक्टरांना तर वेळ नाही आहे तितकं सांगत बसायला, म्हणून कदाचित तुम्ही तुमचे जे आज अरेंज करणारे जे हे आहेत इथे, ज्या लोकांनी मला आज इथे बोलावलं आणि नाही माझा पाठपुरावा घेतला, संध्या मॅडम तुम्ही नाही मॅडम असं आहे तसं आहे, आलंच पाहिजे, वेळेत असं झालं पाहिजे, त्या लोकांसाठी आपण टाळ्या वाजवूया. कारण त्यांनी जे अरेंज केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करत असताना ही दुखणी डॉक्टर काय होत आहेत, मग डॉक्टर फक्त वरती बघतात आणि म्हणतात कॅल्शियम डिफिशियन्सी हो, दुसरं काही नाही, खाली बघतात, पटापटापटा लिहून देतात आणि सोडून देतात. मग किती दिवस देतात? 8 आठवडे. समजा तुम्हाला काहीतरी गुडघ्याचं दुखणं आहे किंवा स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही काय करतो की दर आठवड्याला एक विटॅमिन डीची गोळी घ्या आणि मग ती साधारण 4 ते 8 आठवडे घ्या, मॅक्स 8 आठवडे. तेवढं सफिशियंट नाही. तुम्हाला साधारण 12 आठवडे, 16 आठवडे हे असं घेतलं पाहिजे. मॅक्सिमम काही कंडिशन्स अशा असतात की ज्याच्यात गोळ्या चालत नाहीत, त्यावेळी आम्हाला इंजेक्शनच द्यावे लागतात, कारण गोळ्यामध्ये 60,000 इंटरनॅशनल युनिट आहे. आमच्या इंजेक्शनमध्ये 6 लाख इंटरनॅशनल युनिट एवढं विटॅमिन डी जात असतं. मग कोणाला इंजेक्शन द्यावं, कोणाला ओरल द्यावं, कोणाला किती आठवडे द्यावं, ह्या सगळ्या गोष्टीचा जो विचार आहे हा फंक्शनल मेडिसिनच्या अंडर येत असतो, हा प्रिव्हेन्शनच्या अंडर येत असतो. त्यामुळे कुठल्याही दुखण्याला घाबरू नका. प्रत्येक दुखण्यावरचा उपाय हा असतो, फक्त तो अंमलात आणणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असते B12 डिफिशियन्सी, फोलिक ॲसिड डिफिशियन्सी. आपण कुणी काही मॅपिंग करत नाही. तिसरं कारण असतं रक्तवाहिन्या कडक होण्यामागचा विषय चालला आपला, तो म्हणजे तुमचा अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल BP.
मॅक्सिमम तुमचं एक वय असं असतं की ह्या वयामध्ये आपण ना खूप कंटाळा करतो. काय वयाच्या अगदी 30-35पासून काही ना बीपीचा त्रास असतो, किंवा 50-55 पासून सुरू झाल्यानंतर 70च्या वयात आल्यानंतर रोज 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 हेच करायचं यार, कंटाळा आला. बरोबर, आपल्याला कुठलीच गोष्ट सारखी नको असते. म्हणजे एक 15 दिवस जरी आपण रोज पोळी भाजी खाल्ली तर एक दिवस असं वाटतं की नको पोळी भाजी, पिठलं भात छान वाटेल. हा आपला चेंज असतो की रोज रोज नको आपल्याला, भाकरी भाजी नको आहे, आपल्याला थोडंसं चेंज हवं आहे, किंवा कधीतरी स्वीट हवं आहे. असं जेव्हा आपण वेगळं मागतो तशाच पद्धतीने बऱ्याचदा तुम्हाला ह्या गोळ्या नकोशा होतात. मी हात जोडून विनंती करते, तुम्ही गोळ्या न घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट्स आहेत तेवढे गोळ्या घेऊन कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळे ह्या बीपी आणि डायबिटीजच्या गोळ्या ह्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही चेंज पण करू नका आणि बदलू नका. बरेच पेशंट्स माझ्याकडे येतात जेव्हा बीपी आहे, डायबिटीज आहे, ऑलरेडी प्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, काय 2-3 वर्ष गेले आणि अचानक पेशंटला असं वाटलं आता बस मी बंद करतो, आणि पेशंटने औषधं बंद केलेत आणि सडन त्यांचं पंपिंग कॅपॅसिटी 15-20-25% आली. आणि मग मात्र आम्ही डॉक्टर म्हणतो की आता तुमचं हार्ट वीक झालं, हार्ट फेल्युअरमध्ये तुम्ही गेलात, आणि मग मात्र आम्ही हातभर लिस्ट देतो. आणि मग आम्ही स्वतःच सांगतो की गोळ्या हा तुमच्या श्वासाचा अविभाज्य घटक आहे. आय मीन टू से, जगण्याचा नाही, श्वासाचा अविभाज्य घटक आहे. द मोमेंट यू स्टॉप युअर मेडिसिन यू विल गेट लॉट्स ऑफ प्रॉब्लेम. तर त्यामुळे कृपा करून बीपी डायबिटीजला किरकोळ आजार म्हणून घेऊ नका. बाय हुक और क्रूक, एन प्रकारे तुम्ही ते कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये असलेले तुम्हाला असणारे बिट्स, गैरसमज, ओके. फॉर एक्झाम्पल, मी खूप चालतो डॉक्टर, माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे. चालण्याने शुगर जर कंट्रोल येत असती तर सगळेच चालत सुटले असते ना, पूर्ण डायबिटीजच निघून गेला असता. होतं का तसं? नाही. दिस इज वन ऑफ द मेडिसिन आहे. चालण्याने तुमची शुगर म्हणजे कमी येते, इन्सुलिन रेजिस्टन्स जो असतो तो कमी होतो. पण कंपल्सरी तुमच्या व्हॉट इज मीन बाय डायबिटीज, डायबिटीजचा अर्थच आहे की त्या शरीरामध्ये एक शरीर आहे ज्याला डायबिटीज आहे, एक शरीर आहे त्याला डायबिटीज नाही आहे. ज्याला डायबिटीज आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं पचन व्यवस्थित होत नाही आहे, आणि जे नॉर्मल आहेत त्यांच्यामध्ये कार्ब्स पचत आहेत. कार्ब्स म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ असतात कशात? धान्यांच्यामध्ये. धान्य कुठलं कुठलं खातो? ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, गहू, मका, की जे खायचं नाही आहे आपल्याला. अगो बाई काय सांगतायत ह्या, भाकरी नाही, चपाती नाही, भात नाही, मग खायचं काय? तर त्यावेळी तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आम्ही शिकवत असतो की एक्झॅक्टली तुम्हाला कार्ब्स कसे कमी करायचे. सो माय डिअर फ्रेंड्स, डायबिटीज हे फक्त चालण्याने कमी होत नाही, त्याला काही वेळा मेडिसिन घेणं पण गरजेचं आहे. ओके. आजच सकाळी मी तळजाईला फिरायला जाते. सकाळी आज मला चालता चालता, मी कुंभ राशीची आहे त्यामुळे बऱ्यापैकी माझं सारखं सगळीकडे लक्ष दे, तिकडे काय, तिकडे काय, का, कशासाठी. सो एक दोघं तिघे जण निघाले होते, तुमच्याच वयाचे होते. ते अरे काय किती दिवसांनी भेटताय? नाही ना, मध्ये जरा थोडं बंदच झालं होतं, आता चालणं होत नाही हो. तर म्हणे नाही नाही, चाला चाला, हळूहळू हळू वाढेल तुमचं, व्यवस्थित तुम्ही नॉर्मल आहे. अहो खरंच आहे, मी चालणं सोडलं आणि सगळे प्रॉब्लेम्स माझ्या मागे लागले. आणि दॅट्स अगदी बरोबर आहे, चाललंच पाहिजे. म्हणजे जसं म्हणतात ना की वाचाल तर वाचाल, माझं एक स्लोगन आहे, चालाल तर वाचाल. पण डायबिटीजच्या लोकांनी मात्र वेळेवर जेवण, फास्टिंग न करणं, किंवा त्याला न्यूट्रिशनली काही गोष्टी आहेत. इवन तुमच्या माहितीसाठी सांगते, विटॅमिन डी कमी असेल तर अगदी कॅन्सरपासूनचे सगळे आजार तुमच्या पाठीमागे लागतात. ऑटोइम्युन सगळ्या कंडिशन्स, ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतो, संधिवात म्हणतो, हे सगळे आजार. म्हणून तर कोविडमध्ये सगळ्या डॉक्टरांनी मोठा मोठा डंका पिटवला, विटॅमिन डी घ्या, विटॅमिन सी घ्या, क जीवनसत्व घ्या. आणि मग आपण जागे झालो की अरे हो का, ते घेणं गरजेचं आहे का? ॲक्च्युली ही गरज खूप वर्षापासून नाही, आपल्या जन्मजातच आहे. क जीवनसत्व, ड जीवनसत्व ही आपल्या गरजेची बाब आहे. त्यामुळे बीपी आणि शुगर बाय हुक और क्रूक कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तिसरं कारण आहे ते म्हणजे मेंटल स्ट्रेस. आता मेंटल स्ट्रेसच्या बाबतीत कॉमनली सिनियर सिटिझन्समध्ये येणारं हे असतं की पहिल्यापासून नोकरी, छोकरी, फॅमिली, त्यांचं कुटुंबाचं हे करणं, ते करणं. म्हणजे परवा माझ्या मुलाला जेव्हा मेडिकलला ॲडमिशन मिळालं, म्हणलं हुश सुटले बाबा, आता त्याचं ॲडमिशन झालं, आता काही मला आहे. तर माझी एक सिनियर मैत्रीण आहे, ती म्हणली काही नाही आहे, काही सुटली बिटली नाही आहे, परत पुढचं येतं PG घ्या, PGचं ॲडमिशन घ्या, मग मुलगी बघा, मग सून आली, मग नातवंड आली, मग हे आलं ते आलं, हे कंटिन्यूस राहणार आहे तुमच्या लाईफ. म्हणलं हो का, हे पण टेन्शन्स असणार आहेत का? त्यामुळे आपले टेन्शन संपलेलेच नाही आहेत. त्यामुळे सिनियर सिटिझनचं कॉमन टेन्शन काय राहतं, खूप वर्ष काम केलं, सगळं माझ्या हातात सगळं होतं
आणि समहाऊ काही दिवसानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा एक्सपायरी डेट मेडिसिन म्हणून बघितला जातो. हां, त्याचा काही यूजच नाही आहे हो, काही फारसं काही नाही, तुला काही जमणार नाही आहे. पण मी फार वेगळं सांगत नाही. 2 वर्षापूर्वी माझ्या सासूबाई गेल्या आणि माझी आई मला तेव्हा शिकवायची की बाळ, सासूच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेव, तुझ्या घराचं कुलूप आहे ती. आणि आत्ता मला ती फिलिंग्स येत आहेत की खरंच सिनियर सिटीजन हे खूप युजफुल असतात, की बिंदास आपण टाकतो आणि निघून जरी गेलो तरी मागं सगळं सांभाळायला असतं. पण जेव्हा ते फिलिंग्स येतात की अरे मी काही करू शकत नाही, आता मला माझ्याकडे कोणी फारसे हे करत नाही, कुठंतरी जायचं आहे, माझा खूप उत्साह आहे, पण मला असं म्हणतात नको गाई, काळजीपोटी कदाचित तुमची मुलं म्हणतात इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, हे धडपडू नको, ते करू नको. पण मग मात्र मन उदास व्हायला लागतं. त्यामुळे मी सगळ्या माझ्या रुग्णांना, पेशंटना सांगते, कृपा करून ना कधी रिटायर होऊ नका. रिटायरमेंट ही गव्हर्नमेंटने दिलेली तुम्हाला एक प्रकारची काय म्हणतात त्याला, शिक्षा आहे म्हणा, किंवा एक आजार तुम्हाला गव्हर्नमेंट देत असतं. पूर्वी रिटायरमेंट हा कन्सेप्ट इंडियामध्ये नव्हता. भारतातला हा कन्सेप्ट कोणी आणला? इंग्रजांनी आणला. इंग्रजांनी आणण्यामागचा पण उद्देश होता की त्यांना माहिती होतं की भारतीय लोकांची कॅपॅसिटी ही खूप आहे. आपला इतिहास जर बघितला तर आपले जे अगदी तानाजी मालुसरेंपासून वगैरे जर इतिहास झाला की वयाचे शेलार मामा वगैरे, की अगदी वयाच्या 80-85व्या वर्षीसुद्धा लढाई वगैरे केलेली लोक आहेत. पण हळूहळू ही कॅपॅसिटी होती, पण ती कॅपॅसिटी कमी कशी करायची म्हणून त्यांनी 2 गोष्टी आणल्या. पहिली गोष्ट आणली ती म्हणजे रिटायरमेंट, आणि दुसरी गोष्ट आणली ती म्हणजे चहा. चहा हा आपला इंडियन कन्सेप्ट नाही आहे. मग रिटायरमेंट झाल्यानंतर तुमचं काय होतं की तुम्हाला एक एकलकोंडेपणाची भावनाही निर्माण व्हायला लागते. मग एकटं एकटं फील व्हायला लागतं. रोज मी एवढं काम करतो तर आता काहीच नाही, माझ्या हातात काहीच नाही. त्यामुळे मी अगदी विनंती करून सांगते की कृपा करून रिटायरमेंट घेऊ नका. तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला जसं जमतंय, जेवढं जमतं तेवढं समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. कारण म्हणजे तुम्ही असे एक व्यक्ती आहात की ज्यांनी स्वतःला घडवलं, तुमच्या पुढची पिढी घडवली, आणि तुमची गरज आता 3ऱ्या पिढीला आहे. कारण हे विचार कुठंतरी लोप पावत निघालेले आहेत, की एक्झॅक्टली जुन्या काळातले जे विचार होते. आणि आता आम्ही प्रिव्हेन्शन म्हणजे काय करतो, आम्ही हेच सांगतो, वेळेवर जेवा, लवकर उठा, लवकर झोपा, रोजचं व्यायाम करणं गरजेचं आहे, म्हणजे लवकर निजे लवकर उठे तया संपत्ती आरोग्य प्राप्त होई, हे असं आज माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, आजी पण सांगायची. पण ह्याच्यानंतरची जर पिढी असेल, काय मम्मा यार काहीतरी सांगू नकोस. मग हे गरज आहे. त्यामुळे जरी मग तुम्ही म्हणाल डॉक्टर म्हणताय हो, पण कोण ऐकतंय आजकाल, आमची घरात कोणी ऐकत नाही. जे तुमचं ऐकतात त्यांना सांगा. तुमच्या घरातले ऐकत नाहीत नका सांगू. बाहेर जे कोण ऐकतात, तुम्हाला कोण जे रिस्पेक्ट देतात, ज्या पद्धतीचं आहे, आपलं काम करत राहणे, आपण चांगलं काम करत राहणे. ऐकायचं नाही ऐकायचं त्यांची गोष्ट आहे. त्यामुळे कृपा करून रिटायरमेंट हा कन्सेप्ट घेऊ नका. एकलकोंडेपणा येतो तो म्हणजे तुमच्या एक अशी वेळ असते जिथं लाईफ पार्टनरचा. आजच सकाळी घडलेल्या ह्या 2 गोष्टी आहेत की मी जस्ट एंट्री करत होते आणि एक कोणतरी 22 करोड समथिंग आडनाव होतं. ते म्हटलं अरे कुठे तुम्ही, किती दिवस दिसलाच नाही. आणि त्यांनी टक्कल केलं होतं, काय बालाजी काय, म्हणजे मित्र पण असं मजेशीर पाहिजे, काय बालाजी काय. तर ते म्हणले नाही हो, मिसेस गेल्या. अरे माहीतच नाही, चांगल्या होत्या राव त्या. म्हणजे मी माझ्या नवऱ्याची वाट बघत थांबले होते म्हणून मला हे सगळं कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळालं. अरे चांगल्या होत्या त्या, नाही जरा पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यात ती संपली. अरे 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 माहीतच नाही. आणि त्यांनी त्यांचा असा हातात घेतला होता. जाऊ दे हो, आयुष्यात एकदा असं होणारच आहे, कोणतरी पुढे जाणार, कोणतरी मागं जाणार, म्हणून जगणं सोडायचं आहे का, रोज फिरायला येत जावा. मी अक्षरशः कौतुक केलं की कदाचित तो जो कोण XYZ ओळखीचा मित्र काय असेल, त्याला माहीत नव्हतं की ह्याच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी घडून गेलेलं आहे. पण जेव्हा तो भेटला तेव्हा त्याने त्याला चांगलं एक हे दिलं की आयुष्यात कोणतरी पुढं जाणार, कोणतरी मागं राहणार आहे, पण आयुष्य थांबत नसतं. आणि मग तो एकलकोंडेपणा जास्त वाढत जातो. त्यामुळे अशा वेळी थोडंसं लोनलीनेस येणं, स्ट्रेस येणं हे स्वाभाविक असतं. किंवा घरातल्या छोट्या गोष्टी, एस्पेशली फिमेल वर्गांच्या बाबतीत बोलते की व्हॉट इज मीन बाय सासू सारख्या सूचना, आणि व्हॉट इज मीन बाय सूचनाच नको, बरोबर ना. हां, तर मग थोडंसं मग जरासं त्या बाबतीत होतं की कदाचित सासू म्हणते अगं काय किती उशीर झोपतेस, हां सूर्य उगवला ना. तर ती म्हणते कुठे सूर्य उगवला आहे, तो माझ्या आधी झोपतो, हे तुम्हाला दिसत नाही का सासूबाई, मला कशाला विचारता. असे कॉन्व्हर्सेशन जेव्हा सुरू होतात आणि मग त्यातल्या त्यात जर लेक असेल
तर मोबाईल सुरू होतो, पण लेख नसेल तर त्यात पण कुठं बोलायचं, कुणाशी बोलायचं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोललं तर उगीचच आपलं काहीतरी होईल आणि मग ती मनात अशी घुटत जात असते. त्यामुळे शक्यतो फॅमिली मेंबर्सकडून येणारा जो स्ट्रेस आहे हा सगळ्यांच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात असतो, पण त्याला स्ट्रेस म्हणून घेऊ नका. जस्ट फाइंड आउट द प्रॉब्लेम, ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. सॉल्व होत नाही, निग्लेक्ट द प्रॉब्लेम. त्यामुळे स्ट्रेस हा कमी करणं हा सर्वस्वी तुमच्या हातातली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमचे आजारपणं. एस्पेशली बऱ्याचदा काय होतं सिनियर सिटीजनच्या बाबतीत, सर्दी आहे, खोकला आहे, कशाला, मुलगा रोज कामात आहे, सून कामात आहे, मुला वेळ नाही आहे, नातवाची परीक्षा आहे, मी आणखी कुठं सांगायचं मला सर्दी ताप खोकला झाला आहे, आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जात नाही. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा, तो फ्लूचा ताप असो, डेंग्यू असो, स्वाईन फ्लू असो, चिकनगुनिया असो, टायफॉईड असो, कुठलाही असो, पण जेव्हा तुम्ही BP आहे, डायबिटीज आहे, किंवा समजा तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे, अशा व्यक्तींनी जर ही काही छोटे गोष्टी, जर फ्लूचे सारखे ताप, सर्दी खोकला अंगावर काढला तर बऱ्याचदा तो न्यूमोनायटिसमध्ये कन्वर्ट होत असतो. त्यामुळे या बाबतीमध्ये थोडंसं राहावा. ज्यांना अँजिओप्लास्टी बायपास झाली किंवा हार्ट पंपिंग कमी आलेलं आहे अशा लोकांच्या मध्ये तर मी सांगेन निमोनियाचे काही वॅक्सिन्स वगैरे मिळतात ते घेणं खूप गरजेचं राहतं. कारण बऱ्याच अंशी आम्ही बघतो पेशंट की जरी माझ्याकडे 10%, 15%, 20%, 25% पंपिंगवाले सुद्धा पेशंट येतात की हार्ट फेल्युअरचे पेशंट, त्या पेशंटला मात्र आम्ही स्ट्रिक्टली सांगतो की घरात जर सर्दी ताप खोकला झाला तर त्यांच्यापासून लांब राहा, आणि जरी समजा तुम्हाला झाला तर अंगावर काढू नका, पटकन डॉक्टरकडे जा, मेडिसिन घ्या आणि ते सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे ऑफकोर्स हे सगळे जे काही आजकाल व्हायरसेस बाहेर फिरत आहेत, म्हणजे अक्षय मोकाट सुटलेली जनावरं म्हटलं तरी चालेल की तो कुणाच्या पण शरीरात जातात, काय पण करतात आणि नवीन व्हेरियंट येत आहेत. म्हणजे पहिला कोविड होता, मग चिकनगुन्याची साथ आली, मग आधी चिकनगुन्या आला, मग कोविड आला, त्याच्यानंतर डेंग्यू आला, आणि आता असा एक व्हायरस आला आहे की जो डेंग्यू आणि चिकनगुन्या दोन्हीचं एकत्रित दाखवतो. मग डॉक्टरने ट्रीट कसं करायचं, हे करायचं का ते करायचं, असे खूप वेगळे व्हेरियंट येत आहेत. आणि त्यामुळे थोडंसं त्या बाबतीत जपून राहणं. मग कसं जपून राहायचं, तर जसं ऋतू बदलतो तर त्या ऋतू बदलाला आपण पटकन सामोरं जाणं इझी नसतं. मग त्यामुळे त्या गोष्टी सांभाळा. म्हणजे कसं, थंडी वाढली, स्वतःला प्रोटेक्ट करा. स्वेटर घालणं मी माझ्या आयुष्यात कधी केलेलं नाही, आता तर अजिबात करणार नाही. आय एम यंग, डोंट फील लाईक दॅट. यू आर यंग, आय नो दॅट की तुमचं मन यंग आहे, पण शरीर मात्र त्या गोष्टीला व्यवस्थित आहे. त्यामुळे स्वतःला प्रोटेक्ट करणं ही तितकीच गरजेची बाब आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बैठी जीवनशैली. बऱ्याचदा काय होतं, डायबिटीज अगर असेल ना तर नकोसं वाटतं, सकाळी सांधे सरळ होत नाहीत, नको उठायची इच्छा होत नाही. राहू दे, आजकाल एस्पेशली महिला वर्ग, कोणीतरी पाहुणे आले, काय आलं, जरा अंगावर जास्त काम पडलं, नको उद्या नको जायला, थोडंसं मी आज जरा हे करते. सणवार आले, गौरी गणपती आले, सगळे म्हणजे ह्या अख्ख्या दुनियेतल्या देवांना फक्त तुम्हीच पाहिजे. तुम्ही नसाल तर ते देव म्हणतात मी मग पावणार नाही आहे तुला. अशा आविर्भावामध्ये महिला वर्ग चाललेला असतो. एम आय राईट की हां, मी असेल ना तरच सगळं व्यवस्थित होणार आहे. मग असं का म्हणता की सगळे 33 कोटी देव भारतातच काय आहेत, अमेरिकेत नाही आहेत का ना, असं कुठे काय हे केलेलं आहे. पण आपण ते सगळं मानत जातो आणि ह्या सगळ्या गोष्टीला पहिला फाटा दिला जातो तो म्हणजे तुमच्या एक्झरसाईजला. सो चालाल तर वाचाल हे जे शब्द आहेत, तर जेवढं तुम्ही फ्लेक्झिबल राहणार आहात स्वतःच्या ह्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला त्रास होणार नाही आहे. बऱ्याचदा पेशंट सांगतात की डॉक्टर चालणं होत नाही आहे, गुडघे दुखत आहेत, दम लागतो, काय करू. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये कित्येकदा माझ्याकडे असे पेशंट येतात. आमचा N11 म्हणून जो ग्रुप ऑफ डॉक्टर्स आहे त्याच्यात काही ऑर्थोपेडिक डॉक्टर्स पण आहेत की ज्यांना आम्ही असे काही जे गुडघ्याची दुखणी असतील, मणक्याचे की सर्जरी सांगितलेली आहे, नी रिप्लेसमेंट सांगितलेलं आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. का? कारण ते आम्हाला इकडे हेल्प करत असतात. जर पेशंट चालायला लागला तर तो मग इकडे BP डायबिटीज कमी करायला मदत करत असतो. त्यामुळे इतका छोटा मायन्यूट प्रिव्हेन्शनचा विचार आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये केलेला आहे. खूपशा टेक्नॉलॉजी आहेत, काही कोरियन टेक्नॉलॉजी आहेत की ज्यामध्ये तुम्ही अँजिओप्लास्टी, बायपास या सगळ्या गोष्टी टाळू शकता. ओके. त्यानंतरचं तुम्ही तुमच्या गुडघेदुखी आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकता. पण मग जर नाही जमत, डॉक्टर बाहेर जाणं होत नाही आहे, मी सरळ पेशंटना सांगते इकडे खुर्ची ठेवा, इकडे खुर्ची ठेवा, सतत बघा घड्याळाकडे, 10 मिनटं काही झालं तर मी बसणार नाही आहे.
आणि जर मला काही वाटलं तर खुर्ची आहेच की हो. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात मिनिमम 20 ते 30 मीटर तरी अंतर असतंच असतं, प्रत्येकाच्या घरात असतं. आणि नसेल तर खाली रस्ते, तुम्ही सोसायटीच्या खाली या, 2 खुर्च्या ठेवा आणि तिथे चालणं ठेवा. पण चाललं पाहिजे. ज्यांना जमत नाही आहे, मी अगदी आवर्जून सांगते, सकाळी 10 मिनटं, दुपारी जेवणाच्या पूर्वी 10 मिनटं आणि संध्याकाळी 10 मिनटं जरी चाललात तरी तुम्ही 30 मिनटं, जे आपला रुटीन म्हणते, मी सगळ्यांना सांगते की कमीत कमी 30 मिनटं, मॅक्सिमम 45 मिनटं चालणं ही गरजेची बाब आहे. त्यामुळे कंपल्सरी तितकं चाला. ओके. त्यानंतरचा आता घटक असतो तो म्हणजे हार्ट अटॅक येण्यामागचं दुसरं कारण आहे, ती म्हणजे कोमॉर्बिडिटी. असे काही आजार आहेत ज्याच्यामध्ये क्रोनिक ॲनिमिक कंडिशन, खूपदा महिला वर्ग आहे स्पेशली, बोलताना 10 आहे तुमचं हिमोग्लोबिन, 10 आहे, HB 10 आहे, हे नेहमीच असतो. BP तुमचं वाढलेलं आहे, माझं नेहमीच BP वाढलेलं असतं. शुगर तुमची 200 सव्वा 200 झालेली आहे, बरी आहे, 250 पावणे 300 होती, त्या मनानं बरी आहे. अरे जर 140, डॉक्टर सांगतोय की 140पर्यंत तुमची शुगर पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरला सांगताय नाही हो बरी आहे. मग मी कधी कधी पेशंटने विचारते, मग तुम्ही माझ्याकडे का आलात? मग ते म्हणतात नाही आता दम लागायला लागला. सो काही कोमॉर्बिडिटीज राहतात ज्याच्यामध्ये किडनी डिजीज जर झाले. परवाच माझ्याकडे केस आली होती की जठरामध्ये अल्सर्स आहेत, पचत नाही आहे, वॉमिटिंग होते. आता कार्डियक डॉक्टरकडे येताना, कार्डियक हॉस्पिटलमध्ये येताना दम लागणं, छातीत दुखणं, पाठीत दुखणं, दॅट इज ओके. पण पेशंट माझ्याकडे आली होती, वॉमिटिंग होतं आहे आणि काही पचत नाही आहे अन्न. मग असे हे शक्यतो गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्टकडे गेलं पाहिजे आणि मीही त्यांना तसा सल्ला नंतर दिला. पण जेव्हा हिस्ट्री सगळी बघितली तर ती व्यक्ती बरेच वर्ष डोकं दुखतं आहे म्हणून पेनकिलर खात होती, कंटिन्युअसली पेनकिलर. जेव्हा मी सगळे रिपोर्ट्स करून बघितले तेव्हा लक्षात आलं की त्यांचा किडनीवर लोड आलेला आहे आणि किडनी व्यवस्थित फिल्टर करत नाही. आजार काय होता? डोकेदुखी, कदाचित चष्मा वाढला असेल, कदाचित हायपर ॲसिडिटी असेल, कदाचित त्या पेशंटला ज्याला आपण काय म्हणतो डिहायड्रेशन असेल, पाणी कमी पडलं असेल. पण ह्या बाबतीमध्ये आपण डॉक्टरांकडे जात नाही आणि मग आपले हे आजारपणं हळूहळू वाढत जातात. दुसरी कोमॉर्बिडिटी राहते ती म्हणजे लॉंग टर्ममध्ये जर एखादी ऑटो इम्युन कंडिशन म्हणजे हायपोथायरॉइडिझम असेल, पेशंटला आर्थरायटिस असेल, संधिवात आहे, किंवा ज्याला आपण काय म्हणतो फुफ्फुसाचे आजार, COPDचे आजार, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला अस्थमा झाला, अस्थमासाठी तुम्ही पंप ओढताय, सगळं ओढताय, पण काही दिवसानंतर मात्र तुमच्या लंग्सची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी आली की त्याचा परिणाम अल्टिमेटली हृदयावर येतो. का? कारण हृदय काम काय करतं? प्रत्येक पेशींना ऑक्सिजन पुरवण्यासाठी तो स्वतःला स्ट्रेस देत असतो, धड 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 करत असतो. पण एक दिवस असा येतो की ती ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी नाहीच आहे ना, कारण मिळत नाही आहे त्याला. मग तो जास्त पंप करायला लागतो, धड 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 धड. आणि एक दिवस शेवटी तो मसल आहे, इलास्टिसिटी आहे, एक रबर तुम्ही ताणला काय होतो? छोटासा रबर असतो तो मोठा होऊन जातो, बरोबर ना? आपल्या घरी पण आपण अनुभव घेतो ना, एखादी थैलीला तुम्ही बांधलेला असता आणि नंतर तो एकदम मोठा दिसायला लागतो. तसंच आपल्या हृदयाचा आकार वाढतो आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो की दिस इज अ कार्डियक फेल्युअर मध्ये जातात, मसलची ताकद कमी येत असते. आणि मग मात्र आम्ही ती ताकद वाढवण्यासाठी इतक्या काही गोळ्या, मग तुमच्या धडधड व्यवस्थित कंट्रोल करण्यासाठी, मसलची ताकद व्यवस्थित ठेवण्यासाठी मग काही बीटा ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, BPचे, डायबिटीजचे, रक्त पातळ व्हायचे, कोलेस्ट्रॉलच्या, सो मेनी गोळ्या मग तुम्हाला द्यावे लागतात. आणि मग तुम्ही उसळीसारख्या गोळ्या खायला सुरू करता. मी उसळ म्हणते, गोळ्यांची उसळ खायला लागणार आहे तुम्हाला. जेव्हा हार्ट फेल्युअरचा पेशंट येतो, मी स्पष्ट शब्दात म्हणते, आता ही कंडिशन अशी आहे की आपल्याला रोज गोळ्यांची उसळ खायची आहे. आणि ती उसळ इतकी टेस्टी आहे कारण ती खाल्ली तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या उसळी खाता येणार आहेत, त्यामुळे खाऊन टाका. मग पेशंट हसतात आणि म्हणतात ओके डॉक्टर, करतो आम्ही सगळ्याच्यात. सो असे काही कंडिशन्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला मग हे कोमॉर्बिडिटीमध्ये येतं. तेव्हा ऑटो इम्युन कंडिशन्स असतील किंवा काही वेळा अरिथमिया असतो. अरिथमिया म्हणजे तुमच्या हृदयाचे जे ठोके आहेत ते कमी जास्त होत असतात. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचा एक शंका अशी असणार आहे, डॉक्टर ओळखायचं कसं आधी सांगा ना, ते नंतर बघू दे, ते ठोके वर खाली होत देत नाही तर आणखी काही BP कमी जास्त ओळखायचे कसे, सगळं शिकवणार आहे मी, थोडक्यात सांगणार आहे. सो काही वेळा तुमच्या हृदयाचे ठोके कमी जास्त होत असतात आणि मग हृदयाचे ठोके कमी जास्त म्हणजे ते मेंटेन करण्यासाठी हृदयावर अल्टिमेटली ताण येतो आणि असा तो जर ताण डेव्हलप झाला तर त्याचा परिणाम हा तुमच्या रक्तवाहिन्यांवर होत असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पेरिफेरल डिजीज.
पेरिफेरल वॅस्क्युलर डिझीज म्हणजे एस्पेशली डायबिटीजच्या लोकांच्यामध्ये ते केसेस सापडतात की चालताना मला पायात गोळा येतो. मग तुम्ही म्हणता वाई आली डॉक्टर, वाई येते मग मला थांबावंच वाटतं. किंवा चालताना पेशंट सतत सांगतात की अचानक पाय इतके भरून येतात, इतके दुखतात की मी पुढे चालू शकत नाही, मग मी बसून राहतो. चालताना डॉक्टर मला थकवा येतो. थकवा ही गोष्ट पहिलं कुठलाही माणूस असेल, अगदी डॉक्टर जरी असेल तरी तो काय म्हणणार, काल मला जास्त ताण पडला होता, काल जरा जास्त चालणं झालं होतं, मी जरा जास्तच हे केलं, मी जास्त विचार केला, मग त्याच्यामुळे कदाचित थकवा आला असेल, आजकाल काय जरा कामच अंगावर पडलं. आपण स्वतःला स्वतःची मुळमुळीत उत्तरं देत असतो आणि थकवा तुम्ही निग्लेक्ट करत असता. त्यामुळे कृपा करून ज्याला आम्ही जनरलाइज विकनेस किंवा सतत एक अनइझी फिलिंग राहणं, असे जेव्हा की अस्वस्थ वाटतं डॉक्टर, मला नॉर्मल वाटत नाही आहे, मला सतत असं काहीतरी चिडचिड झाल्यासारखं, कुठली गोष्ट मनाला भावत नाही आहे, मानसिक आजार वेगळे, आणि बऱ्याचदा हा एखादा कार्डियक एपिसोडसुद्धा असू शकतो. किंवा छातीत धडधड 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 होते आणि सडन ती धडधड थांबते. किंवा काही वेळा शॉर्टनिंग ऑफ ब्रीथ असं तुम्हाला व्हायला लागतं. बसल्या बसल्यासुद्धा दम लागल्यासारखं होतं डॉक्टर. दुसरं एक महत्त्वाचं लक्षण की जे निग्लेक्ट केलं जातं की झोपलं की दम वाढतो, खोकला वाढतो, उठून बसलं की जरा बरं वाटतं डॉक्टर. काही वेळा तुमच्या हृदयावरचा तो लोड वाढलेला असतो. तिसरं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे छातीत दुखतं आहे, कॉमन. मग आता छातीत दुखतं हे 2-3 गोष्टी असतात. कसं ओळखायचं नॉर्मल छातीत दुखणं आणि जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि त्या श्वासाबरोबर तुम्हाला दुखतं आहे तर ते मसलचं दुखणं असतं. ओके, म्हणून श्वास रोखून बघायचा नाही की श्वास रोखून बघितलाय आणि मग दुखतंय का नाही, असले उद्योग काही करायला जायचे नाही. ओके, पण युज्युअली जेव्हा तुम्हाला छातीत दुखत असतं तर ते एक्झरसाइज नंतर वाढतं. चालायला लागलोय, पळतोय, जॉगिंग करतोय, स्विमिंग करतोय, वजन उचललं, जेवणानंतर, आंघोळ करताना, हे जेव्हा दुखत असतं तेव्हा आपण म्हणतो की ते कार्डियक एपिसोड असू शकतो. बऱ्याचदा इथे पेन होत असतं तुम्हाला, लोअर जॉ पेन. आपण मिसगाईड काय होतो, बहुतेक दाताचं दुखणं आहे, काहीतरी इथं अडकलं आहे, मग काहीतरी अडकलं असेल तर तुम्ही काहीतरी काठी घालणार, काहीतरी घालणार, त्याच्यातनं काढणं हे करणार, काही केलं दुखणं थांबत नाही आहे. बऱ्याचदा तुम्ही दातांच्या डॉक्टरकडे जाता, दातांचा डॉक्टर तुम्हाला म्हणतोच किडलं आहे, ह्याव झालं आहे, त्याव झालं आहे, आणि खूप केसेस अशा आपल्याला येतात. पण कृपा करून अशा वेळी एखादा ECG तरी करून घेत जावा. त्यामुळे हे लोअर जॉ पेन होणं, कुणीतरी घसा पकडल्यासारखा वाटणं, धडधड होणं, बऱ्याचदा हे जे दुखणं आहे ते लेफ्ट शोल्डर पेन किंवा खांदाच दुखत असतो. बऱ्याचदा खांदेदुखी ही फ्रोझन शोल्डरमध्ये वगैरे पण असू शकते. असं काही नाही आहे प्रत्येक वेळी घाबरलंच पाहिजे आणि हृदयाच्या बाबतीत तुम्ही नाही हे हार्टचं दुखणं आहे असं नाही आहे. पण निग्लेक्ट नका करू. लेफ्ट शोल्डर पेन किंवा दोन्ही खांदे काही वेळा पेशंटचे भरून येतात आणि रेडिएटिंग टुवर्ड्स द लेफ्ट आर्म, तुमच्या ह्या हाताकडे दुखल्यासारखं होतं, पाठीत दुखत असतं. मी एक एपिसोड माझ्या सासूबाईंच्या बाबतीत झालेला होता. तेव्हा मी एका मेडिकल कॉलेजवर लेक्चरर म्हणून होते आणि समहाव मी अच्छा बाय बाय म्हणून मी दुपारी बाहेर पडले आणि परत माझं एक बुक विसरलं, त्याच्यावरच माझं लेक्चर होतं आणि मग मी पुढं गेलेली गाडी मी परत मागे घेऊन आले आणि मी बुक घ्यायला आले तर माझी मावशी जी बाई होती ती त्यांना पाठीला मलम लावत होती. म्हटलं का काय झालं, कारण जाताना तर त्या होत्या व्यवस्थित. म्हणजे नाही अगं मला इथं दुखल्यासारखं वाटते. म्हटलं नको नको आई, निग्लेक्ट नको करायला, चला माझ्यावर. मी आणायचे निघाले हॉस्पिटलला, मी त्यांना गाडीत घातलं, घेऊन गेले, ECG काढला, ECG वॉज ॲबनॉर्मल. म्हणजे सहज आम्ही चालत वगैरे की जे माझे जे कलिग होते ते म्हणले नको नको नको, स्ट्रेचर आणा किंवा व्हीलचेअर आणा, पेशंटने चालायचं नाही अजिबात. इट वॉज अ अटॅक. मी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये म्हणजे तो एक छान किस्सा झाला होता. 31st सेलिब्रेट करायला माझा नवरा बाहेर गेला होता आणि माझ्या सासूबाईंचं झालं. मग मी त्यांना ICUत इंडोर केलं, सगळं मॅनेज केलं वगैरे. मी त्यांना बिलकुल सांगितलं नाही की बाबा असं काहीतरी मेजर घडलं आहे. एन्जॉयमेंटला गेलं आहे, जाऊ देत, एन्जॉय करू देत. दुसऱ्या दिवशी हां हॅपी न्यू इयर, एव्हरीथिंग इज ओके 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 ओके. पहिला फोन आहे, पहिली वर्षाची सुरुवात निगेटिव्ह एखाद्या न्यूजने नाही द्यायची म्हणून मी ते सहन केलं आणि परत एक 10 मिनिटांनी फोन केलं, बरं तुमचं कसं कसं पुढचं प्लॅनिंग आहे, कारण तुम्ही निघाल का, काल असं असं एपिसोड झालं, तुला देवाने अक्कल दिली आहे का नाही. मी म्हटलं हो, मला अक्कल नव्हती कारण मी सगळ्यांच्या आनंदाचा विचार करत गेले होते. पण हा इन्सिडन्स माझ्या घरी घडलेला. मी का सांगते की फक्त पाठीत दुखतंय म्हणून मलम लावत बसलेला एक व्यक्ती की जिला हार्ट अटॅक येऊ शकतो. माइल्ड चेंजेस होते, फारसं काही नव्हतं. जस्ट आम्ही एक दिवस ICUमध्ये ठेवून VVIP ना, डॉक्टरांचे आईवडील हे VVIP असतात सगळे, तर त्यामुळे थोडंसं हे होतं. त्यामुळे निग्लेक्ट नका करू. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे
कारण नसताना, म्हणजे सगळीकडे थंडी आहे आणि तुम्हाला घाम यायला लागलेला आहे, एस्पेशली स्त्रियांच्यामध्ये वयाच्या 50-55मध्ये जर ही गोष्ट घडली तर मेनोपॉजमुळे असू शकतं, कारण घाम येणं हे पोस्ट मेनोपॉझल सिम्पटम्स असतात. परंतु अचानक स्वेटिंग झालं तर हे काही वेळा तुमचा रक्तपुरवठा कमी पडला तरी पण होऊ शकतं. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बर्निंग सेन्सेशन. छातीमध्ये जळजळ होती. बऱ्याचदा तुम्ही अँटासिड खाता, पित्ताच्या गोळ्या खाता आणि समजा त्या पित्ताच्या गोळीने ती जळजळ थांबली तर ओके, पण परत परत जर सारखी जळजळ होतीये तर एकदा फक्त डॉक्टरांशी बोलून घ्या की हे पित्ताचं नाही आहे ना, हे याचं आहे. मग डॉक्टर एक्झॅक्टली तपासण्या कुठल्या कुठल्या करायच्या जर मला काही लक्षणं दिसली तर. सगळ्यात पहिली कॉमन तपासणी ECG. तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे फ्री कॅम्प असतो सगळे सिनियर सिटीजन आवर्जून तिथे जाऊन ECG बघतात. ओ बघा काय आहे का डॉक्टर. मग आम्ही म्हणतो तुमचं ECG नॉर्मल आहे. मग बाहेर येताना आजी आजोबा हसत हसत येतात, काही नाही सगळं नॉर्मल आहे. ECG तुम्हाला तुमचं प्रेझेंट कंडिशन दाखवत असतो. आत्ता तुमचं हार्ट काय व्यवस्थित काम करते. ECG चांगला आला म्हणजे तुम्हाला अजून 1-2-3 तासाने हार्ट अटॅक येणार नाही असं डॉक्टर सांगू शकत नाही. आणि आत्ता ECG नॉर्मल नाही आहे म्हणजे तुम्हाला आता लगेच हार्ट अटॅक येणार आहे असंही आम्ही सांगू शकत नाही. पण ECGमध्ये तुम्हाला मागचे चेंजेस पण कळत असतात. मागे एखादा एपिसोड काही येऊन गेला आहे का आणि आत्ता तुमचं हृदय कसं होतं. तर एखादा ECG काढायला कधीही काही घाबरायचं नसतं. दुसरं असतं ते म्हणजे तुमच्या काही वेळा एक्सरेमध्ये सुद्धा तुमच्या हृदयाचा आकार वाढला वगैरे ह्या गोष्टी समजून जाऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पट्ट्यावरची चालण्याची तपासणी, ज्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात. युजली 65 ते 70 नंतर मी स्ट्रेस टेस्ट ॲडवाईज करत नाही, कारण तेवढा तो लोड त्या हृदयाला घेणं गरजेचं होणार नाही. पण जे अगदी मिडल एजमधले आहेत 45 ते 55, 60मधल्या त्यांना आम्ही स्ट्रेस टेस्ट ॲडवाईज करतो की स्ट्रेस टेस्टमध्ये म्हणजे काय, पट्ट्यावर चालून हृदयाला ताण दिला जातो आणि तो ताण सहन करायला तुमचं हृदय तयार आहे का, मग ते ECGमध्ये कळतं. आणि जर त्याच्यामध्ये जर काही चेंजेस आले तर त्याच्या पुढची तपासणी असते ती म्हणजे 2D इको. इकोमध्ये काय काय समजतं तर झडपा तुमच्या कशा आहेत, हृदयाची झडप कशी आहे. मग अशी मी सांगताना एक विसरले की ते म्हणजे बऱ्याचदा कोमॉर्बिडिटीमध्ये जर झडप व्यवस्थित काम करत नसेल, झडपांची उघडझाप व्यवस्थित होत नसेल तरी पण हृदयावरचा लोड वाढून हृदय कमकुवत होण्याचे चान्सेस असतात. आणि जर झडपेचा काही प्रॉब्लेम असेल तर सर्जरी इज द चॉईस. कुठल्याही डॉक्टरांकडे प्रिव्हेन्शनसाठी वेगळं होमिओपॅथ, आयुर्वेद काही असे कुठलंही घेऊ नका. जर झडपेचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी ॲडवाईस केली असेल, गो अँड डू द सर्जरी इमिजिएटली. तर अशा काही गोष्टी आपल्याला इकोमध्ये समजतात. हृदयावरचा ताण समजतो, हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी किती आहे, हृदयाचा कुठला भाग काही ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काही खराब झालेला आहे का, हृदयाला काही सूज आलेली आहे का, त्याचं लंग्सवर काही प्रेशर आलेलं आहे का, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला इकोमध्ये समजतात. आणि इको ॲबनॉर्मल आला तर पुढची स्टेप असते एन्जिओग्राफी, पेरिस्कोपी, कार्टोग्राफी. खूप तपासण्या आजकाल निघाले की अगदी इन्व्हेजिव्ह, नॉन इन्व्हेजिव्ह सर्जरीसारखं ॲडमिट होऊन किंवा न ॲडमिट होतासुद्धा ब्लॉकेजेसचे आपण निदान हे करू शकतो. आणि मग त्याचा पुढचा पार्ट येतो तो म्हणजे डॉक्टर हृदयरोग टाळायचा कसा. कारण जर समजा प्रत्येक वेळी माझ्याकडे खूप पेशंट्स आहेत की जे एन्जिओप्लास्टी बायपास झाली, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झाला आहे, पुन्हा जो स्टेंट टाकला तो स्टेंट ब्लॉक झालेला आहे, स्टेंटच्या पुढे मागे ब्लॉकेजेस झालेले आहेत, पुन्हा डॉक्टरांनी बायपास सांगितलेली आहे, 4 वेळा 5 वेळा स्टेंटिंग झालेलं आहे, बायपास करून 6 महिन्यात. ॲक्च्युली बायपासचं लाईफ तसं जास्त असतं पण काही वेळा 6 महिन्याने वगैरे पेशंट येतात. याचा अर्थ असा नाही की ते ऑपरेशन चुकीचं आहे. ही तुमच्या शरीराची ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस, ब्लॉकेजेस होण्यामागची जी टेंडन्सी आहे ती हळूहळू वाढतं. कारण ब्लॉकेजेस होण्यामागचं पहिलं कॉमन कारण राहतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल तर आहे पण कॅल्शियम हे त्याच्यात जास्त आहे. कारण कोलेस्ट्रॉलची गोळी तुम्ही किती दिवस झालं खाता, पण कोलेस्ट्रॉलची गोळी घेऊन पण हार्ट अटॅक येतोय. कोलेस्ट्रॉलची गोळी पेशंट खात असतो तरी ब्लॉकेजेस होतात. त्याला बाकीची बरीचशी कारणं असतात. त्यामुळे कॅल्शियम इट्स नॉट हड्डीवाला कॅल्शियम. ओके. त्यामुळे युरिक ॲसिड लेवल वाढणं, किडनी स्टोन होणं, गॉलस्टोन होणं हे असे काही पेशंट्स असतात की जे पुढे जाऊन ब्लॉकेजेसमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात. तर त्यामुळे स्वतःचं युरिक ॲसिड लेवल व्यवस्थित ठेवणं, मग ते तुमच्या आहारातल्या गोष्टी असू देत किंवा तुम्ही कंट्रोल करणं गरजेचं राहतं. सो माय डिअर फ्रेंड, सगळ्यात पहिली गोष्ट असते तेव्हा असे जरी पेशंट्स आले तरी
लाईफस्टाईल मॅनेजमेंट इज द पार्ट ऑफ माय ट्रीटमेंट. लाईफस्टाईल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग पेशंटले कुणी किती चाललं पाहिजे, कुणी काय खाल्लं पाहिजे, की कशा पद्धतीने डाएट हा प्रत्येकाला कॉमन नसतो, लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, प्रत्येक व्यक्तीच्या आजारानुसार प्रत्येकाचे. जसं की काही वेळा हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये सोडियम कमी पडत असतं आणि काही वेळा आम्ही हायपरटेन्शनमध्ये सोडियम आम्ही रिस्ट्रिक्ट करायला सांगतो. युजुअली कॉमन लक्षात ठेवा, लो सोडियम डाएट, लो फॅट डाएट, नो फ्राईड, नो स्वीट. ओके, म्हणजे थोडक्यात काही साखर किंवा गूळ जेवढं खाऊ नका. बऱ्याचदा आपल्याला तुम्हाला एक असा कन्सेप्ट समजतो, साखर खायची नाही, ॲग्री. गूळ का नाही खायचा? साखर कशापासून बनते? ऊसापासून. गूळ कशापासून बनतो? हां. दुसरं, नो डाऊट दोन्हीत फरक आहे. हे केमिकलच्या गोष्टी आहेत, ह्या नॉन केमिकल आहेत. असं पूर्वी होतं, पण आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. गूळ ही बनवण्यासाठी आजकाल केमिकल हा यूज केला जातो. त्यामुळे शक्यतो स्वीट अवॉइड करा. डायबिटीजच्याच लोकांनी स्वीट अवॉइड करायचं असं नाही आहे, कारण ॲथेरोस्क्लेरोसिस होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इन्फ्लमेशन. शरीरामध्ये कुठंतरी सूज यायला लागली, शरीरामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळे शरीराच्या तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये जर सूज यायला लागली, ज्याला इन्फ्लमेशन म्हणतात, तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू डॅमेज होत जात असतात. ओके, सो इन्फ्लमेटरी चेंजेस कमी करायचे आहेत. पहिला घटक आहे गहू बंद करा. माझे लेक्चर्स यूट्यूबवर जा. मी कधीही म्हटलेलं नाही आहे की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, येऊ करा त्याव करा. नाही, आय नेवर से लाईक दॅट. स्टील मी सिल्वर बटन युजर आहे, कारण मनापासून बोलते. इथून बोलते, तिकडून ऐकलं जातं आणि मग पेशंट म्हणतात नाही हे ऐकण्यासारखं आहे, बटन दाबलं जातं. काही जण लोक मला म्हणतात की मी जेव्हा 2012-13 जेव्हा काही लेक्चर्स घेतले होते, ऑफकोर्स वय वाढतं आहे ना, माझंही वय वाढतं आहे. मॅडम तुमचं चार्म पूर्वीसारखं राहिलेला नाही आहे. मी म्हणते अरे बाबा, आय एम नॉट अ मॉडेल, मला तुम्ही बघू नका, माझ्या विचारांना ऐका, बस संपला विषय. सो माय डिअर फ्रेंड्स, माझे हे सगळं डाएटच्या बाबतीत मी तिथं बोलली आहे, पण जाता जाता कॉमन सांगणं गरजेचं आहे. गहू बंद करा, ग्लुटेनवाला डाएट म्हणजे घेऊ नका. साखर गूळ बंद करा. दूध पिण्याची सवय असेल तर बंद करा. दुधाचं माझं वाकडं नाही आहे, पण दूध पिण्याची जी सवय आहे, दुधात भेसळी भरपूर व्हायला लागलेल्या आहेत, सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे. तिसरी गोष्ट, पृथ्वी तलावर एकमेव आपण स्वार्थी प्राणी आहोत की स्वतःच्या पण आईचं दूध पितो आणि दुसऱ्याच्या पण आईचं दूध पितो, की जे निसर्गाला मान्य नाही, असं काहींचं मत आहे आणि ते कदाचित योग्य पण असेल. म्हणून आजकाल वेगन आणि ह्या गोष्टीकडे लोक जास्त वळायला लागलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळीच्या तोंडावर सांगते, फ्राईड खाऊ नका, तळलेले पदार्थ खाऊ नका. मॅडम असं कसं म्हणताय, घरात तर सगळं सुरू झालेलं आहे. मग मी सगळ्या पेशंटना सांगते, आंबा खायचा आहे, डायबिटीज आहे, तुम्हाला सीताफळं खायचे, सीताफळाचं सीझन सुरू आहे. आपण तर पुणेकर आहोत, आपल्यासारखी सीताफळं जगात कुठं मिळत नाहीत, एम आय राईट. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दिवाळसण तोंडावर आहे. बसा, छानपैकी फराळाचं ताट समोर घ्या, यथेच्छ फराळ करा, एंड, बास. परत मला कोणी विचारू पण नका, मी खाणार पण नाही. मजा केली की नाही तेवढ्या एका दिवसात जर शुगरचा स्पाईक झाला तर ठीक आहे, परत तो हळूहळू कंट्रोल करायचा आपल्या हातात असतं. ओके, सो कंपल्सरी ह्या 4 गोष्टींपासून लांब राहा. गहू, साखर और गूळ, दूध आणि तळलेले पदार्थ. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बॉडी शुड बी हायड्रेटेड. पाण्याचं प्रमाण शरीरात कमी पडू देऊ नका. जर पंपिंग कॅपॅसिटी कमी असेल तर आम्ही पेशंटला सांगतो 1.5 लिटर पाणी घ्या, 1.25 लिटर पाणी घ्या वगैरे. पण खरं सांगते, हार्ट फेल्युअरकडे जाण्या इथपर्यंत वाट बघू नका, कारण पाण्याची बाहेर उन्हाळा असतो आणि डॉक्टरांनी सांगितलं असं पाणी कमी प्या, त्या पेशंटची अवस्था खूप विचित्र असते. त्यामुळे पाणी पिणं ही काळाची गरज आहे. म्हणजे 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. आपण सगळे ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान आहोत. 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात जाऊ दे. एस्पेशली जसं वय वाढेल तशी पुरुष ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्रंथीचं प्रमाण हे वाढतं, सूज वाढते आणि मग सारखं बाथरूमला जावं लागतं. मग अशा वेळी त्याच्या गोळ्या तरी घ्या. पण शक्यतो मी सगळ्या सिनियर सिटीजन्सना सांगते की संध्याकाळी 7 नंतर हेवी पाणी पिऊ नका. मग माझ्या गोळ्याच खायच्या असतात, मग असंच असतं. शक्यतो सकाळचं जेवण एकदा जे काही 9-10ला झालेलं असतं ते डायरेक्ट संध्याकाळी 6 ते 7ला जेवा. सूर्यास्ताच्या जर आधी जेवलात तर त्याच वेळी जे काही गोळ्या औषधं खाऊन तुम्ही तुमचं हे करू शकता आणि 10-11ला झोपा.
तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, धन्वंतरी तुमच्या दारात स्वतःचं स्थान मांडून बसतील की नाही बाबा तू काही टेन्शन घेऊ नको. ओके, त्यामुळे जैन समाजाची ही काहीतरी एक कन्सेप्ट आहे सूर्यास्ताच्या आधी जेवायची, ती खरंच चांगली आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे जेवढं काही बाजारात हिरवं दिसतंय ना ते खायची सवय ठेवा. मग आपलं नजर जाते हिरव्या वांग्यांवर, कारण वांगी खूप आहे इकडे. सांगली कोल्हापूर कोण आहेत का? असेल तर हात करा. मी स्वतः सांगलीची आहे, पण आम्हाला सांगली कोल्हापूरकरांना जर तुम्ही वांगं नाही दिलं तर आम्ही मरून जाऊ. बरोबर ना काकू? पटलं? हां. तर त्यामुळे हिरवं म्हणलं की लगेच वांग्यावर नजर घालू नका. जेवढं बाजारात हिरवं दिसतात, हिरव्या पालेभाज्या असू देत, हिरव्या भाज्या असू देत, शक्यतो सिनियर सिटीजन्सना आव्हान करते की वेलीवरच्या भाज्या खायची सवय ठेवा की जी आपल्या कुणालाही आवडत नसते. दुधी, दोडका, पडवळ, कारलं, गोसावळी, तोंडली, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, त्रिधारी चारधारी शेंगा, काय काय मिळतं ते मला आता फारसं एवढं आठवत नाही आहे, पण ज्याचा काही वेल आहे ते तुमच्यासाठी चांगलं आहे. त्याचीच रस्साभाजी, त्याची सुकी भाजी शक्यतो खा. प्रोटीन कुणी खायचं, काय खायचं हा सर्वस्वी प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार राहतं. किडनी फेल्युअरचे पेशंट, तुमचे डायबिटीज, ये वो सगळ्यानुसार प्रोटीन डाएट राहतो. आवडता विषय नॉनव्हेज. नॉनव्हेजच्या बाबतीमध्ये मी सगळ्यांना सांगते की असं काही नॉनव्हेजच्या बाबतीत घाबरू नका कुठली गोष्ट. इट्स अ प्रोटीन डाएट. भारतात काळी माती आहे, हिंदुझम आहे, भौगोलिक परिस्थितीनुसार भाज्या भरपूर आहेत, त्यामुळे आपण शाकाहार जास्त प्रेफर करतो. बाहेर जर गेलात, भारताच्या बाहेर सकाळ दुपार संध्याकाळ नॉनव्हेज खातात, मग त्यांना का बरं हार्ट अटॅक येत नाही आहे? भारतात असं काय घडतं? कारण आपल्याकडे जे नॉनव्हेज खाल्लं जातं ते भरपूर प्रमाणात त्यात मसाले घातले जातात, ऑइल घातलं जातं, भुनला जातो मसाला की जो किडनीसाठी जास्त त्रासदायक असतो. आणि त्याहीपेक्षा एवढंसं नॉनव्हेज त्याच्याबरोबर 2 भाकरी खाल्ल्या जातात. एवढंसं नॉनव्हेज असं त्याच्यावर एवढा राईस घेतला जातो. बिर्याणी खाएंगे, हमारे घर में तो बिरयानी बनती बाबा, बहुत सारा राइस, वो भी 150 रुपये किलो का राइस होता है. हम ऐसे तैसे नहीं खाते. आणि मोठ्या ह्याने सांगतो आपण कार्बोहायड्रेट जास्त खातोय, कमी हे खातो. आणि जेव्हा तुम्ही कुठलंही प्रोटीन, डाळ घ्या, कडधान्य घ्या, दुधाचे पदार्थ, पनीर घ्या, तुम्ही नॉनव्हेज खा, कुठलंही प्रोटीन पचवायला 3 गोष्टीची गरज आहे. एक, फायबर. फायबर लक्षात येतं ना, हिरव्या पालेभाज्या, सॅलड, समथिंग. दुसरं, पाणी पिणं गरजेचं आहे. आणि तिसरा घटक आहे एक्झरसाईज गरजेचा आहे. तेवढा एक्झरसाईज जर तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रोटीन घ्यायला हे आहे. आपल्या सिनियर सिटीजन्सकडून एवढा एक्झरसाईज होत नसतो, त्यामुळे शक्यतो प्रोटीन घ्या, पण व्हेज प्रोटीनवर जास्त भर द्या आणि सॅलडवर भरपूर द्यायचा. जेवढं काही हिरव्या पालेभाज्या वगैरे, शेळी होऊन जायचं लक्षात ठेवा. शेळी व्हायचं. मी सरळ पेशंटला म्हणते शेळीसारखं खायचं, जिथे हिरवं दिसेल तिथे मुन सगळ्या हिरव्या गोष्टी खायच्या. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरून उपयोग नाही आहे. प्रिव्हेन्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा पेशंट येतो, कसं सांगते मी सर, खरं अगदी फ्रँकली सांगते, जोपर्यंत हार्ट अटॅक येत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे कोणी जात नाही. एम आय राईट? पूर्वी होतं की वकिलांची पायरी चढू नका आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. आता लोकांचं म्हणणं आहे नाही, डॉक्टरची पण पायरी अजिबात चढू नका. का? तर डॉक्टर सगळे तुम्हाला हे करायला बसलेले आहेत असं काहीही समजू नका. सगळे डॉक्टर्स नाही आहेत तसे. बऱ्याचदा आम्ही इवन माझ्याकडे मी सरळ सांग, पेशंट म्हणतात मग डॉक्टर काय काय असेल, म्हणजे एवढ्या तपासण्या करून मला दाखवा. जर काही असेल तर त्याच्यावर मी सांगेन, जर काही नसेल तर तुमची चाललेली लाईफस्टाईल व्यवस्थित आहे हे बघणं पण गरजेचं नाही आहे का? आणि कुठला तरी आजार आल्यानंतर तुम्हाला लिटरली सांगते, हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्हाला वाचवण्यासाठी आम्हाला 70-80 हजार रुपये खर्च तुम्हाला करावा लागतो. मग ते करण्यापेक्षा 3-4-5 हजाराच्या जर तपासण्या जर तुम्ही केल्यात, रक्ताच्या तपासण्या दरवर्षी करायच्यात, काही कार्डियक मार्कर्स आहेत, लिव्हर फंक्शन बघा. जी आम्ही कुठे दारू पितोय, आमच्या लिव्हरला कशाचं काय होणार आहे, असं कॉमन आहे. असं काही नाही आहे की लिव्हर हे फक्त दारुड्या लोकांचं खराब होतं, नॉर्मल लोकांचं पण लिव्हर फंक्शन्स खराब होऊ शकतं. तुम्हाला क्रोनिक कॉन्स्टिपेशन असेल, जर पोट साफ होत असेल तरी तुमचं लिव्हर फंक्शन डिस्टर्ब झालं, किंवा लिव्हर फंक्शन डिस्टर्ब असतं म्हणून पोट साफ होत नसतं. तर त्यामुळे शक्यतो तुम्हाला माहितीसाठी सांगते, ज्या कोलेस्ट्रॉलला तुम्ही घाबरता आणि मग तुम्ही येता, त्या कोलेस्ट्रॉलची निर्मिती करणारा घटक तुमच्या लिव्हरमध्ये असतो. जे हॉर्मोन्स साधारण मेनोपॉजपर्यंत स्त्रियांना हार्ट अटॅकचे चान्सेस नसतात. मेनोपॉज नंतर हिस्टेक्टॉमी झाली, पिशवी काढली की मग मात्र तिच्या हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. पुरुषांना तो प्रमाण जास्त आहे. पण
कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल, तुमचे हॉर्मोन्स, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या तयार केल्या जातात, त्याचं शरीराला जे काही पोषण दिलं जातं फक्त लिव्हर. त्यामुळे जेव्हा लिव्हर खराब होते तेव्हा आम्ही सांगतो लास्ट स्टेजमध्ये आहे पेशंट तुमचा. त्याची तपासणी तुम्ही करता का हो कधी? कोणी नाही. कशाला? कारण नसताना डॉक्टर पैसे काढतात तो, दुसरं काही नाही आहे. आम्ही कुठे दारू पितोय? डॉक्टरला हे करायचं की डॉक्टर कारण नसं सांगते, असं नका करू. तुमचं लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, हिमोग्लोबिन, HbA1c, बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की काय सारखं शुगर बघायची. बघितलं ना की काहीतरी निघतंच बघा, असं कॉमन म्हणतात. बघितलं की निघतं. अरे निघतं म्हणजे आहे म्हणून निघतं. मग निघत असेल तर त्याच्यावर उपाय कर. का कारण नसताना घाबरून तिकडे जायचंच नाही. असे काही गोष्टी करू नका. कित्येक वेळा पेशंट माझ्याकडे येतात, वडिलांसाठी आलेला असतो आणि मग मुलगा विचारतो, डॉक्टर साहेब वडिलांना असं झालं आहे, मला काही होईल का? मी म्हणते हो, जेनेटिक फॅक्टरनं हा त्रास तुम्हाला होणार आहे. मग मी कसं करू डॉक्टर? मग मी सरळ सांगते की ही तपासणी जेव्हा वेळ आहे तेव्हा कर. लिटरली हे सांगायला मी पैसे घेत नाही. काय सांगायचं? अरे पेशंट तो मला परत म्हणणार आहे की ना, मी एक पेशंटला जर समजा त्याचं अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोसिस जर करून दिलं तर तो नाही, पण वरचा पेश देतोयच ना मला, तो कुठेतरी ब्लेसिंग्स देतोय. अरे तू डॉक्टर आहे ना, तुझं कामच ते आहे. मी कित्येकदा देवाला ना रोज देवपूजा माझ्याकडनं होत नाही. जाता जाता देवाला सॉरी आज नाही, उद्या भेटू आपण. बऱ्याचदा मी संध्याकाळी देवपूजा करते, सगळं उरकून आल्यानंतर मग अगदी गप्पा मार, सॉरी देवाशी गप्पा मारते, सॉरी देवा आज खूपच बिझी होते रे. बऱ्याचदा सॉरी म्हणते. पण मला असं एकदा कधी कधी फील होतं की रोज देवपूजा करणं गरजेचं आहे ना. आईने शिकवलेलं होतं. म्हणजे परीक्षेला जाताना पण ती म्हणायची देवपूजा कर. म्हणायची काय गं मम्मा, टेन्शन असतं वाचायचं आणि तू देवपूजा कर. नाही, तोच तुला तारणार आहे. ते इतकं बाळकडू बसलेलं होतं की ते भीती वाटते की अरे आज आपण देवाकडे गेलो नाही. मग नंतर मात्र माझ्या नवऱ्याने मला त्या बाबतीमध्ये केलं की अगं तू जे काम करतेस ते देवपूजेपेक्षा कमी नाही आहे. मग कारण नसताना तू का घाबरते? बिंदास राहा, देव तुझ्या पाठीशी आहे. आणि माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून एक लक्षात घ्या, ह्या तपासण्या करायला आळस करू नका. आणि जर काही गोष्टी निघाल्या तर बऱ्याच अंशी पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणा किंवा माझ्याकडे खूप काही अशा ट्रीटमेंट्स आहेत. साधी गोष्ट घ्या, एक्झरसाईज टॉलरिंग कॅपॅसिटी नाही आहे, डॉक्टर मी चालू शकत नाही आहे, मला प्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झाला आहे, पुन्हा माझ्या छातीत दुखणं काही कमी आलेलं नाही आहे, डॉक्टर मी एफोर्ड करू शकत नाही, इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे, डॉक्टर मला भीती वाटते ऑपरेशनची, जर मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं ना मला हार्ट अटॅक येऊन मी मरणार आहे. असे कितीतरी केसेस असतात. आई वडील नाही तुम्ही पैसे घालायला तयार आहे पण मी जायला तयार नाही. कित्येकदा असं असतं किडनी फेल्युअरचा पेशंट आहे, खूप हेवीली डायबिटिक आहे, वय 80च्या वरती आहे, सर्जरी करू शकत नाही हो अशा ठिकाणी, फिटनेसच मिळत नाही आहे. पण अशा सगळ्या केसेस ECP, ESMR अशा खूप टेक्नॉलॉजी आहेत. काही शॉकवेवच्या ट्रीटमेंट आहेत, काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट्स आहेत की जेणेकरून व्हॉट इज ECP मी सरळ पेशंटला सांगते, 1 तास ECP जर घेतली तर 3 तास व्यायाम केल्यासारखा प्रकार. कारण जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असता तेव्हा तुमच्या मांडीचे पोटाचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात, त्यावेळी पण तुमच्या शरीरामध्ये काही असे घटक तयार होतात की जे तुमच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये नवीन केशवाहिन्यांचं जाळं तयार करतात, ज्याला तुमच्या भाषेत नॅचरल बायपास म्हणा, माझ्या भाषेमध्ये मी त्याला कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणेन. ते नॅचरली डेव्हलप होत असतं. पण काही वेळा जर ते कारणाने कमी डेव्हलप झालं तर बऱ्याच मशीन बेस्ड ट्रीटमेंट आहेत, काही जर्मन टेक्नॉलॉजी आहेत, काही US बेस्ड मशिनरी ट्रीटमेंट आहेत की ज्याने आपण हार्ट अटॅक टाळू शकतो, आपला अंजायना कमी करू शकतो, तुमची एक्झरसाइज टॉलरिंग कॅपॅसिटी कमी होते. कित्येक पेशंट मी बरे केलेत की मी टॉयलेटपर्यंत जाऊ शकत नाही डॉक्टर, दम खूप लागतोय, असे पेशंट नंतर 3-3 किलोमीटर चालतात. अक्षरशः आमच्यासाठी तो आनंदाचा आनंदोत्सव असतो. परवाच माझ्या जर वेबसाईटवर जाऊन बघितलं, साऊथ आफ्रिकेचा एक पेशंट होता, हार्ट ट्रान्सप्लांट, 3 डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की हार्ट ट्रान्सप्लांटच करायला लागेल, तुझं पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे. आणि कॅन्सरपासूनचे मॅक्सिमम सगळे आजार त्याच्या शरीरामध्ये होते, कोमॉर्बिडिटी म्हणतात. आणि कुठं तरी त्यांनी वेबसाईट आणि ते अभ्यास करून ऐकलं आणि इंडियामध्ये हा ट्रीटमेंट आहे. त्या पेशंट खूप कॉन्व्हर्सेशन करून मग इंडियामध्ये आली, ट्रीटमेंट घेतली पेशंटने. आणि लिटरली सांगते 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की आम्ही त्याचं ट्रान्सप्लांट टाळू शकलो, की डॉक्टरांनी सांगितलं की आता ट्रान्सप्लांटची गरज नाही आहे. सी दॅट. आणि खूप मिनिमम याच्यामध्ये पेशंटला कुठेही ॲडमिट केलं नाही, पेशंट रोज यायचा, ट्रीटमेंट घ्यायचा, तो हॉटेलवर जाऊन झोपत होता, काही जे डायटरी फूड हॅबिट्स वगैरे आम्ही सांगितले होते, मेडिसिन्स चेंजेस केले, ही विल बी फिट अँड फाईन. त्यामुळे घाबरायचं नाही. बऱ्याचदा भीती वाटते की हार्ट अटॅक आला, डॉक्टरांनी कुठं सांगितलं नाही अटॅक आहे. आणि आपण सगळे आता हुशार झालेलो आहोत ना, आपण काय असे नव्हते पूर्वी. आईला सांगू नका, बाबांना सांगू नका, ते काहीतरी होतील. तुम्ही म्हणता सांगा काय फरक पडत नाही आम्हाला.
आणि तुम्ही ऐकून घेता, तुम्ही स्वतःच्या तब्येतीबद्दल उत्साही आहात, काय झालं डॉक्टर मला, का तुम्ही आणलं, मला हे त्रास झाला, मला एक्झॅक्टली काय झालं. आणि मग कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात सारखी पाल चुकचुकत, आता माझे किती दिवस राहिले, मग आता माझ्या सगळ्या गोष्टी सांगून टाकू का मुलाला, मग एका डायरीत लिहून काढू का माझं कुठं कुठं काय 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 ठेवलेलं आहे. चादर तोंडावर घेतली तरी पेशंट म्हणतो नको, श्वास गुदमरेल, चादर काढून झोपतो. उद्याची सकाळ मी बघेन की नाही मला माहीत नाही. अशा कित्येक गोष्टी मनाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या रुंजी घालत असतात. घाबरू नका. तुम्ही किती वर्ष जगलात त्याच्यापेक्षा कसे जगलात ह्याला महत्त्व आहे. तुमची कोणावरही, ज्याला आपण म्हणतो ना की तुमच्या लाईफबद्दलची जी क्वालिटी लाईफ म्हणतो ना, तर त्या क्वालिटी लाईफसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि क्वालिटी लाईफ हे मिळतं. जरी हार्ट अटॅक आला, बायपास झाली, प्लास्टी झाली, कितीही हार्ट फेल्युअरचा पेशंट असू दे, त्या पेशंटचं क्वालिटी लाईफ इम्प्रूव्ह होतं. पण ठरवणं तुमच्या हातात असतं. त्यामुळे अजिबात घाबरू नका. आज मी काही ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या असतील, कंटाळा नाही ना आला, बोर नाही ना झालं, ओके, लिहून घेतलं, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. कधीही क्लिनिकमध्ये आलात तरी मी बऱ्याचदा हे सांगते, कित्येकदा पेशंट्स येतात की असा त्रास आहे, तसा आहे, काही नाही आहे डॉक्टर, पण मला प्रिव्हेन्शनसाठी विचार करायचा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली घटक आहे आहाराच्या बाबतीत रेग्युलर राहा, पाणी व्यवस्थित प्या, रोज व्यायाम करणं गरजेचं आहे, सोशल व्हा, एकलकोंडे राहू नका. आपण प्राणी आहोत, आपण कळपात राहतो. एकलकोंड आयुष्य आपण कधीही जगू शकत नाही. जरी एखादी व्यक्ती पुढे मागे झाली, एखादी आयुष्याची मोठी घटना, साधी गोष्ट आहे हो, जाताना तुमच्या डेड बॉडीवर कुणी 7-12 प्रॉपर्टी पेपर्स काही बांधणार आहेत का? नाही नाही, हा IAS ऑफिसरचे वडील होते, ह्याचं दहन वेगळं, हा काही नाही, याचा मिस्त्री होता, याचा मिस्त्रीचं वडील, याचं वेगळं, काय म्हणतात का हो? सगळ्यांना सेम आहे. आते वक्त क्या लाए थे जो जाते वक्त लेके जाना है. हे माझं घर. मला एक कोणतरी मध्ये भेटला होता, मॅडम एवढा बिझनेस आहे, एवढा बिझनेस आहे, याच्यात तुमच्या 3 पिढ्या बसून खातील. अरे मला अजून मी जिवंत आहे तोपर्यंत माझं पोरगं मला माझ्या इनिशियल स्टेजमध्ये पण नाही आजकाल नेत. आजकाल ती नवीन फॅशन निघाली आहे. पूर्वी मला म्हणजे आपले नावं आपण आई म्हणजे वडिलांच्या सहित लावली जायची. नवीनच काहीतरी आईचं लावलंच पाहिजे. पण ती थोडे दिवस 12वीपर्यंतच आहे हो हे सगळं. 12वी नंतर पोरं त्यांचे फक्त नाव लावतात. डॉक्टर हर्षवर्धन, तो नाही म्हणणार पाटील खानदानातला का कुठला आहे, का त्याची आई काय होती, काही संबंध नाही आहे. आपण घेऊन निघालोय की 3 पिढ्या माझ्या बसून खातील, मी एवढं केलं आहे, मी माझं हे केलं आहे, हे माझं घर, हे माझं काही नाही आहे. द मुमेंट यू स्टॉप युअर हार्ट, द मुमेंट तुमचं हार्ट बंद पडतं, तुमचं नाव बंद होतं. यू हॅव अ डेड बॉडी. बॉडी कुठे येणार आहे, बॉडी गावाकडे नेणार आहेत का, बॉडीला कुठं हे करायचं आहे, आली का बॉडी, अशा शब्दात बोलतात. कुणी उद्या ज्योत्स्ना पाटील गेले की म्हणणार नाही ज्योत्स्ना पाटलांना उठून बसवा, ज्योत्स्ना पाटलांना आंघोळ घाला, काही संबंध नाही आहे. सो फॅक्ट ऑफ लाईफ, जाताना कुणी तुमच्या बरोबर येणार नाही आहे. माझं घर, माझी सून, माझी मुलं, माझं हे, माझी नातवंड, नेवर. एकटे आलाय, एकटे जाणार आहे. एकट्याचं आयुष्य किती सुंदर करायचं हे सर्वस्वी तुमच्या हातातली गोष्ट आहे. तुमच्या ज्येष्ठ नागरिक सगळ्या संघटना, मी जिथे जिथे जाते सगळ्यांना मी आवर्जून म्हणजे कौतुक करते की ॲटलिस्ट तुम्ही एकत्र येताय, नवीन नवीन उत्सव करता, बर्थडे सेलिब्रेट करता, पण इट शुड बी लाईक अ मरणाची भीती बाळगून कुठली गोष्ट नाही करायची. जे आहे ते आहे, जे आहे ते एक्सेप्ट करायचे, पण क्वालिटी लाईफसाठी मात्र आपण सगळ्यांनी झटणं गरजेचं आहे. त्यामुळेच आज मी एवढा वेळ दिला, कारण दिस इज अ पार्ट ऑफ दिस लाईफ. माझी आई म्हणायची की आई वडिलांचं ऋण कधी फेडू शकत नाही, गुरूंचं ऋण कधी फेडू शकत नाही, तसं समाजाचं ऋण पण कधी फेडू शकत नाही, कारण ह्या समाजातनंच आपण वर आलेलो असतो. आणि ह्या ऋणाचाच थोडासा भाग मला फेडण्याचा तुम्ही चान्स दिला, त्याबद्दल तुम्ही सगळ्या संयोजकांचे थँक्यू. आणि इतक्या वेळ, कारण वय नाही आहे तुमचं ऐकून घेण्याचं, ऐकवायचं वय आहे तुमचं सगळ्यांचं, तरी तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. त्यांचं यूट्यूबला नेहमी भाषणं असतात. डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यूट्यूबवर भरपूर भाषणं आहेत. म्हणजे आत्ता तेवढ्यासाठीच उभा राहिलो आहे. डॉक्टरांचं भाषण फार मला भावलेलं आहे. मी त्यांचं 7-8 महिन्यापूर्वी त्यांचं एक यूट्यूबवर भाषण ऐकलं होतं. तिथपासून मला त्यांच्या भाषण ऐकण्याची वेळच लागलं. आणि त्यांच्या भाषणाचं ऐकून मी काही गोष्टी माझ्या आहार बिजारात बदल केला आणि मला त्याचा चांगला उपयोग झाला आहे. तो आपल्या